नमस्कार, मी राजेंद्र थिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। विधिमंडळ कामकाज, अजित पवारांच्या अपघातावर विधानसभेत चर्चा, सातारा झडपी अध्यक्ष निवडणुकीचेही पडसाद, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण SIT कडून पीडितांना समोर येण्याचे आवाहन, अशोक खरात प्रकरण पीडित महिलांचे फोटो व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर थेट गुन्हा, सायबर पोलिसांचा मोठा निर्णय आणि 14 किलोच्या सिलेंडरला 10 किलो करण्याची बातमी अफवा, पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले, पुरवठा पूर्णपणे सामान्य, होर्मुझहून आणखी 2 LPG गॅस टँकर रवाना। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। पैशाच्या कारणावरून वारंवार जातीय शिवीगाळ व दमदाटी केल्याने नैराश्यात जाऊन एका मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यात घडली। या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत कुंडलिक पिराजी वैराळ राहणार पिंपरी तालुका परळी यांनी दिनांक 20 मार्च 2026 रोजी रात्री 11 ते दिनांक 21 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान आरोपी राम महादेव पौळ यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी मयताची पत्नी शांताबाई कुंडलिक वैराळ वय 55 वर्षे व्यवसाय मजुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राम महादेव पौळ राहणार पौळ पिंपरी यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे आरोपी हा पैशाच्या वादातून वारंवार जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी करत होता। या सततच्या मानसिक छळाला कंटाळून व नैराश्यात जाऊन कुंडलिक वैराळ यांनी आत्महत्या केल्याची तक्रारीत म्हटले आहे। या प्रकरणी मयताची पत्नी शांताबाई वैराळ यांच्या फिर्यादीवरून शिरसाळा पोलीस ठाण्यात राम महादेव पौळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास माजलगावचे ESDPO श्री अनिल कटके हे करत आहेत। केज तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने निपुण चाचणीमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत सुपर निपुण स्कूल हा मान पटकावला आहे। शाळेतील 80% अधिक विद्यार्थ्यांनी 4ही अध्ययन क्षमतांमध्ये सर्वोच्च स्तर गाठल्याने ही कामगिरी शक्य झाली। या यशाबद्दल संभाजी ब्रिगेड बीडचे जिल्हाध्यक्ष श्री राहुल खोडसे यांनी मुख्याध्यापक श्री बालासाहेब गोरे, शिक्षक श्री कुणाल आयवळे, श्री दत्तात्रय जाधव, केंद्र प्रमुख तसेच सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे। नायगाव शाळेची ही कामगिरी गावासाठी अभिमानास्पद असून शिक्षकांनी घेतलेले परिश्रम व विद्यार्थ्यांची मेहनत याचे हे फळ आहे। आगामी काळातही तालुक्यातील अधिकाधिक शाळांनी सुपर निपुण स्कूल हा दर्जा मिळवावा असेही राहुल खोडसे यांनी यावेळी नमूद केले आणि केंद्र प्रमुख श्री अण्णासाहेब जाधव तसेच केंद्रीय मुख्याध्यापक श्री गोविंद मुळे यांनीही नायगाव शाळेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने बीड जिल्हा पोलीस दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित CCTV मोबाईल कंट्रोल 2 व्हॅन तयार करून कार्यान्वित केल्या आहेत। सदर व्हॅनमध्ये प्रत्येकी एकूण 25 AI आधारित CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत। त्यामध्ये एक PTZ कॅमेरा, 6 फेस रेकग्नायझेशन कॅमेरे जे प्रत्येक व्यक्तीचा चेहरा ओळखून फोटो जतन करतात, तसेच 4 ANPR कॅमेरे जे वाहनांची नंबर प्लेट ओळखून नोंद ठेवतात यांचा समावेश आहे। सदर अत्याधुनिक मोबाईल कंट्रोल व्हॅनचा वापर पाचेगाव तालुका गेवराई येथील कानिपनाथ महाराज यात्रेदरम्यान अत्यंत प्रभावीपणे करण्यात आला। मागील वर्षी या यात्रेदरम्यान 2 समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता, मात्र यावर्षी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, गेवराईचे SDPO अनिल कटके आणि PI किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनपूर्वक गेवराई विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या कडक बंदोबस्तामुळे संपूर्ण कार्यक्रम हा शांततेत पार पडला। तसेच या प्रणालीच्या आधारे एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला। या उपक्रमामुळे प्रभावी गर्दी नियंत्रण झाले, संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करणे शक्य झाले व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली। भविष्यातही अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मोठ्या धार्मिक यात्रा, उत्सव व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अधिक सक्षम सुरक्षा व्यवस्था उभारणे, गुन्हे प्रतिबंध व तपास प्रक्रियेला गती देणे तसेच स्मार्ट पोलिसिंगला चालना देणे शक्य होणार असून बीड जिल्ह्यात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी ही मोबाईल कंट्रोल व्हॅन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका 50 वर्षीय इसमाने इयत्ता 5वीत शिकणाऱ्या अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने आरोपी नराधम बालाजी पांचाळ वय 50 वर्षे याच्या विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परळी तालुक्यातील धर्मापूर येथील रहिवासी असलेला किराणा दुकानदार बालाजी पांचाळ सुतार वय
50 वर्षे याने इयत्ता 5वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली 10 वर्षे वयाची नाबालिग मुलगी ही दिनांक 18 मार्च रोजी दुपारच्या वेळेस दळण आणण्यासाठी गेली असता तिला त्याच्या किराणा दुकानात बोलावून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। हा प्रकार 2 महिन्यांपूर्वी देखील करण्यात आला होता आणि त्यानंतर त्या नराधमाने त्या मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली। त्यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला नाही। याच कारणामुळे त्या नराधमाचा विश्वास बळावला आणि त्याने पुन्हा 2 महिन्यानंतर म्हणजे दिनांक 18 मार्च रोजी त्या चिमुरडीवर पुन्हा लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या घटनेने पीडित चिमुकलीचे नातेवाईकात संतापाची लाट पसरली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पुढील तपास अंबाजोगाई येथील पिंक पथक हे करत आहे। दिनांक 22 मार्च 2026 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास गेवराई शहरातील भारत पेट्रोल पंपासमोर पेट्रोल भरून बाहेर पडणाऱ्या दुचाकीला एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालक तरुण जागीच ठार झाला। अपघात एवढा भीषण होता की ट्रकचे टायर अंगावरून गेल्याने सदर तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला दुसरा व्यक्ती हा गंभीर जखमी झाला असून तो सध्या कोमात असल्याची माहिती प्राप्त होत आहे। मयत आणि जखमी दोघेही राजस्थान येथील रहिवासी असून ते कळंबोली डिमांड परिसरात वास्तव्यास होते अशी माहिती प्राप्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीस तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। सध्या जखमीवर उपचार सुरू असून या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, तर गेवराई पोलीस पुढील तपास करत आहेत। समग्र शिक्षा योजनेतील 3387 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेत कायम करण्याच्या मागणीबाबत समग्र शिक्षा संघर्ष समितीद्वारा आझाद मैदानावर दिनांक 9 मार्च पासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनास विविध स्तरातून उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे। समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेता महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी अर्थात डाएट संघटना तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तसेच विविध आमदारांनी देखील जाहीर पाठिंबा दर्शविला आहे। तसेच या आंदोलनाची राज्य शासनाने त्वरित दखल घेऊन या 3387 कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत त्वरित कायम करून घ्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। त्याचप्रमाणे अशीच मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार नागो गानार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केलेली आहे। एकूणच पार्श्वभूमी लक्षात घेत समग्र शिक्षा संघर्ष समितीद्वारा आयोजित आमरण उपोषणाची तात्काळ दखल घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांना धोरणात्मक निर्णय घेऊन तात्काळ कायम करावे अशी मागणी संघर्ष समिती अध्यक्ष श्रीमती योगिता बलाक्ष मॅडम यांनी केली आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।